नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज सिमला मिरचीची ग्रेव्हीदार भाजी बनवणार आहे. यासाठी इथं सिमला मिरची धुवून घेतलेली आहे आणि आता बारीक काप करून घ्यायचे, बी बाजूला काढून टाकायचे. तर आता दोन्ही पण सिमला मिरची मी कट करून घेतलेले आहेत. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे, बाकीचे साहित्य कट करून घ्यायचे. आता इथे मी एक कांदा घेतलेला आहे. कांदा आता बारीक कट करून घ्यायचा आहे. कांदा आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालते, पण इथं थोडंसं ग्रेव्हीदार भाजी बनवण्यासाठी मी कांदा वापरणार आहे. आता इथे एक टोमॅटो वापरणार आहे, ती पण अर्ध कट करून अर्ध वापरणार आहे, कारण जास्त भाजी आंबूस पण व्हायला नको. तर वरचं साल काढून घ्यायचे, जेवढं निघेल तेवढं, आणि एकदम बारीक अशा फोडी बनवून घेणार आहे. जास्त बारीक बी नाही केलं तर चालतात. मी याची पेस्ट बनवणार आहे. आता इथे टोमॅटो सर्व कट करून झालेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि याची एकदम बारीक अशी प्युरी तयार करायची. आता इथे एकदम बारीक झालेला आहे. तर याच्यामध्ये 2-4 काजू टाकणार आहे, थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचे, आणखीन एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं याला. आता इथे एकदम बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे, बघू शकता. एका वाटीत काढून घ्यायचे. आता इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे मी. थोडंसं तेल टाकायचे आणि मिरची जी कट केलेली होती ती मीठ टाकून भाजून घ्यायची. मिरची भाजल्यामुळे एकदम छान अशी चव लागते आणि लवकर शिजते भाजीमध्ये. आता थोडंसं मीठ टाकून छान असं भाजून घ्यायचे. आता इथे मिरची एकदम छान असं भाजत आलेली आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. आता इथे मिरची छान भाजलेली आहे. आता प्लेटमध्ये काढून घ्यायची. एक चमचा तेल टाकायचे, जिरे मोहरी टाकायची, बारीक कट केलेला कांदा टाकायचे, तळून घ्यायचे. इथं गुलाबी रंगामध्ये तळून घेणार आहे. तर लसूण, अद्रक आणि खोबऱ्याची पेस्ट टाकलेली आहे. आता ही तळून घ्यायची. आता चवीनुसार मीठ टाकायचे. आता इथं कांदा तळत आलेला आहे. आता बाकीचे साहित्य किंवा मसाला सर्व टाकून घ्यायचे. याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर टाकलेले, धने जिरे पावडर, गरम मसाला टाकला थोडासा, चिमूटभर हळद टाकायची, आणि इथं घरगुती लाल तिखट टाकलेलं आहे तिखटासाठी. आता हे छान असं परतून घ्यायचे. आता टोमॅटो जे वाटलेलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि छान असं परतून घ्यायचे तेलामध्ये. आता इथे 1 चमचा दही टाकलेला आहे, ती पण असं परतून घेणार आहे. आता हे छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. आता जी मिरची भाजलेली होती ती या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आणि थोडंसं गरम पाणी टाकायचं याच्यामध्ये. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकलेलं आहे. आता याला मध्यम गॅसवर 10 मिनिटं शिजू द्यायचे. तर एकदम छान चवदार अशी भाजी तयार होते. आता इथं भाजी तयार झालेली आहे. मी गॅस बंद करणार आहे.
थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता इथे तयार झालेली आहे भाजी, बघू शकता. तर एकदम छान अशी ग्रेव्हीदार भाजी तयार झालेली आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. तर तुम्ही पाहुणे आलेस किंवा घरी खायला पण अशा पद्धतीने एकदा भाजी बनवून बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.